नमस्कार मित्रांनो, फिजिन अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात आता नवीन एक जी आर आला आहे. 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेला जी आर हे अत्यंत बॅड न्यूज आहे शिक्षक भरतीसाठी. खूपच ही नवीन शिक्षक शिक्षक भरतीसाठी ही अडचणीची ठरणार आहे जी आर आहे. तर काय या जी आरमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मित्रांनो 5 सप्टेंबर रोजी 5 सप्टेंबरच्या जी आरमध्ये शासनाने सरळ कमी शिक्षक असलेल्या शाळेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस शिक्षक भरती करण्याची जो काही घाट घातला आहे या जी आरमध्ये. तर याविषयी संपूर्ण माहिती पाहूया मित्रांनो. यामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केला आहे मित्रांनो, जे काही स्थानिक स्वराज्य संस्था 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक DED BED अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक भरती होणार. याचा अर्थ जे काही आपली कायमस्वरूपी शिक्षक भरती होणार आहे तर ती कुठेतरी लांबणीवर पडण्याची सुद्धा संकेत याद्वारे मिळत आहेत. यामध्ये मित्रांनो जी आरमध्ये दिला आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा जी आर पास केला आहे. तर यामध्ये मित्रांनो खाली पाहूया आपण मित्रांनो, जे काही प्रस्तावनामध्ये सविस्तर दिलेलं आहे. यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा जी आरमध्ये जिल्हा परिषदेच्या 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करवायच्या 2 शिक्षकापैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करवायची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तर मित्रांनो, राज्यात DED BED अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांची पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यास्तव 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त जे काही शिक्षक आहेत तर यांची नियुक्ती देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे. तर मित्रांनो, जे काही 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या काही शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत, नगरपंचायत तर यासारख्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर यामध्ये जे शाळा आहेत तर या शाळांमध्ये आता कंत्राटी पदाने शिक्षक भरती होणार. म्हणजे जर 20पेक्षा कमी पटसंख्या असली तर या ठिकाणी 1 फुल टाईम शिक्षक आणि 1 कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक म्हणजेच यामध्ये कंत्राटी निवृत्त शिक्षकामधून घेऊ शकतात किंवा निवृत्त शिक्षकांना उपलब्ध झाल्यास स्थानिक क्षेत्रातील जे काही DED BED धारक आहेत तर यांना संधी दिली जाऊ शकते. पण ही संपूर्णतः निव्वळ कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती केली जाऊ शकते. तर याची सुद्धा या जी आरमध्ये संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर खाली मित्रांनो, सेवानिवृत्त शिक्षक यामध्ये सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहील. त्यानंतर मुद्दा 2, राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करवायच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशी चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. त्यानंतर मित्रांनो, स्वतःच्या नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी राहील. त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. वयाच्या 70 वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर असेल ते राहील. मित्रांनो, सरळ हा निव्वळ फार्स आहे. विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखा प्रकार आहे. मित्रांनो, जे लाखो DED BED धारक राज्यामध्ये पडलेले आहेत त्यांना न घेता जे काही निवृत्त शिक्षकांना घेण्याचा हा घाट आहे निव्वळ. याचा जाहीर निषेध मित्रांनो. बेरोजगार तरुणांना कुठेतरी संधी द्यायला हवी. तर यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा घाट का घातला जातो आहे हा निव्वळ मित्रांनो फसवणूक आहे बेरोजगारांसोबत. मित्रांनो, जे सेवानिवृत्त ऑलरेडी संपूर्ण वेतन घेऊन त्यांचे संपूर्ण कार्यकाल पूर्ण करून आराम जीवन जगत आहेत तर अशा शिक्षकांना पुन्हा वेतन देण्यापेक्षा जे बेरोजगार तरुण आहेत नोकरीसाठी वन फिरत आहेत अशा DED BED धारकांना संधी द्यायला हवी होती. त्यामध्ये आता प्रथम प्राधान्य हे सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात येईल आणि त्यानंतर नाही मिळाले तर जे काही बेरोजगार DED BED धारक आहेत तर त्यांना देऊ शकतात. पण मात्र संपूर्ण संधी जर ही DED BED धारकांना दिली गेली तर याचा फायदा निश्चित जे काही राज्यातील बेरोजगार तरुण आहेत DED BED धारकांना होऊ शकतो. सेवानिवृत्तीचा घाट कुठल्याही घालण्याची गरज नव्हती. ह्या
शासन निर्णयामध्ये. त्यानंतर मित्रांनो जे काही DED BED अर्थधारक आहे तर त्यांची पात्रता काय आहे उमेदवारांची ती पाहूया. यामध्ये मित्रांनो सदर नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. त्यानंतर DED BED अर्थाच्या धारकाच्या बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचा सामावून घेण्याची व नियमितपणे सेवेचे इतर कोणत्याही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने यामध्ये हे सर्व पात्रता दिलेली आहे बेरोजगार DED BED धारकांसाठी. मित्रांनो मानधन 15,000 प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त राहील. त्यानंतर एकूण 12 रजा देयक कोणत्या प्रशासकीय अधिकार नसतील. मित्रांनो सरळ या संपूर्ण GR कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेण्याच्याच बाबत आहे. तर याचा जास्त काही माहिती सांगण्यात कोणतेही इंटरेस्ट वाटत नाही. बेरोजगार तरुणांच्या ह्या संपूर्ण फसवणूक आहे. संपूर्ण निषेध संपूर्ण GRचा निषेध. जे बेरोजगार तरुण नोकरीची प्रतीक्षेत आहे तर त्यांच्या तोंडाला पाणी फुसल्यासारखं आहे. यात महत्त्वाची खटकणारी बाब आहे ती म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक जे ऑलरेडी सेवा घेतली आहे, नोकरी पूर्ण आयुष्य समृद्ध जीवन जगले आहेत, पगार घेतला आहे, तर अशा निवृत्त शिक्षकांना पुन्हा का कामाला लावतं शासन हे समजत नाही. बेरोजगार तरुणांना संधी द्या, त्यांच्या हाताला काम द्या. ते नक्कीच त्यांच्या क्षमतेनुसार यामध्ये विकास किंवा विद्यार्थ्यांचं जी काही विद्यार्थ्यांची प्रगती आहे ते नक्कीच करतील. पण मात्र जे निवृत्त शिक्षकांचा घाट का घातला जातो आहे हाच मुळात समजत नाही. मित्रांनो याद्वारे सरळ फसवणूक आहे शिक्षक भरतीची. मित्रांनो जाहीर ह्या संपूर्ण GRचा संपूर्ण निषेध. मित्रांनो जर ही तुम्हाला GR हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण GR उपलब्ध आहे. धन्यवाद.